पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारच्या मध्ये आणि राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं जी काय काळजी किंवा जो काय कागदपत्र पूर्ण केलेले आहेत, शेवटी केंद्राच्या आता थोडा पोर्टलचा तो थोडा बिघाड थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते अडचण आहे. पण लवकरच ते पण आमचा पण पाठपुरावा चालू आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्येच खरं तर ते पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु शेवटी काही गोष्टीमध्ये तांत्रिक अडचणी असतात, तो तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याची कशी रक्कम मिळेल, कारण शेवटी केंद्राने केंद्राचा हिस्सा जमा केलेला आहे, राज्याने राज्याचा हिस्सा जमा केलेला आहे, शेतकऱ्याने शेतकऱ्याचा हिस्सा, थोडा पोर्टलचा विषय असल्यामुळे या बाबतीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळेल हा प्रयत्न माझा आहे. पीक विम्यासंदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भूमिका आपण ऐकली असेल. नाशिकला आपल्याला माहिती कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या कामासाठी एका शेतकऱ्याची जमीन जात होती आणि तिथे एका पत्रकाराने आपल्या राज्याचे कृषी मंत्री त्यांना एक हिंमत करून प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना पीक विमा हा जानेवारीमध्ये मिळायला पाहिजे होता पण तो मिळालेला नाही आणि पीक विम्याचा प्रश्न हा वेळोवेळी गंभीर होत चालला आहे. दरवर्षी अशाच गोष्टी होतात आणि पीक विमा नेमका कधी भेटणार आहे. त्यावर आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पोर्टल बिघडलेलं होतं आणि आम्ही प्रयत्न करतोय पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर भेटावा. आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा हा लवकर भेटणं गरजेचं होतं. पोर्टलचं कारण सांगितलं गेलं वेळोवेळी आणि 1.5 महिन्यापासून हे लोक हीच गोष्ट सांगतात की पोर्टल बंद आहे. आपल्याला या देखील आधी माहिती आहे मित्रांनो की संसदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितलं होतं की जर पीक विमा कंपनीनं जर वेळेवर पीक विमा दिला नाही तर आम्ही त्यांना 12% व्याज देऊ आणि ते व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवू. मित्रांनो, ना पीक विमा कंपनी ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना घाबरते, ना पीक विमा कंपनी ही आपल्या राज्याचे कृषी मंत्री त्यांना घाबरते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की आपली राजकारणी लोक हे कुठेतरी पीक विमा कंपनीचे मध्येच मध्यस्थी येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना 2020 पासून जेव्हापासून आधीपासून योजना आली आणि आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी पीक विम्यासाठी प्रीमियम भरून, कारण की राज्य सरकारने एकदाच 1 रुपयामध्ये पीक विमा आणली होती, प्रत्येक वर्षी शेतकरी पीक विमा भरतात या कारणासाठी की आपलं जर काही नुकसान झालं तर त्याचा फायदा व्हावा आपल्याला पुढे. सो मित्रांनो, दरवर्षी शेतकऱ्यांना यासाठी म्हणजे अडचणीत येतात, त्यांना वेळेवर पीक विमा भेटत नाही आणि यामध्ये सर्वस्वी राज्य सरकार केंद्र सरकार पीक विमा कंपनीमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्यांचा कुठेतरी सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. सो मित्रांनो, आपण पुढचे काही महत्त्वाचे अपडेट आले पीक विम्यासंदर्भात तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू. आपला हेतूच मित्रांनो हा असतो की जे खरे अपडेट येतं, जे जेन्युइन अपडेट येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचणे. सो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत करा जेणेकरून त्यांना देखील पीक विम्यासंदर्भात माहिती मिळेल. धन्यवाद.